बोईसरच्या तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बगेरिया केमिकल्समध्ये ओलियम वायूची गळती झाल्याची घटना घडली आहे। दुपारी 2:15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून या ओलियम वायू गळतीमुळे परिसरातील कामगार व नागरिकांची एकच पळापळ झाल्याची दिसून आले। वायू गळतीचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे। वायू गळतीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे। या वायूमुळे डोळ्याला चुरचुरणे, डोळे लाल होणे, घशामध्ये कोरड पडणे, घशामधून खवखव होणे इत्यादी प्रकार घडू शकत असून या वायूची व्याप्ती सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांना माहिती मिळताच त्यांनी आपत्कालीन व्यवस्था कक्ष तसेच महसूल व इतर यंत्रणेला सतर्क केलं आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। आज 2:30 वाजेच्या सुमारास बोईसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बगेरिया केमिकल्स येथे ओलियम गॅस गळती, सस्पेक्टेड ओलियम गॅस गळती झालेली आहे। गॅस अजूनही बाहेर येतोय आणि MIDC फायर ब्रिगेड तसेच पोलीस विभाग तसेच इतर विभागांच्या मार्फतीने हा गॅस लवकरात लवकर कसा थांबवण्यात येईल याचे प्रयत्न करण्यात येते। पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण हे जे काही गॅस लीक होतोय ह्या दिशेने त्यापासून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपण प्रवास करावा। तोंडाला रुमाल किंवा मास्क, ओला रुमाल किंवा ओला मास्क लावून आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपण तिथून जावं। विरुद्ध दिशेला जात असताना घाई किंवा धावपळ करू नये, त्यातून कुठला अपघात होण्याची